नमस्कार, मी डॉक्टर विजया धोटे, बाल दंतरोग तज्ञ. विजयास डेंटल केअर मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बाळाची प्रथम दंत तपासणी भेट, त्याच्या बदलत्या संकल्पना आणि त्याचे महत्व. निष्पाप, निरागस, हसरी मुले खरं तर देवाघरची फुलेच असतात. देशाची महत्वपूर्ण संसाधने असलेली आणि एकूण लोकसंख्येच्या 42% एवढी संख्या असलेली ही लहान मुले देशाचे उज्ज्वल भविष्य असलेले उद्याचे नागरिक आहेत. त्यांचे निरागस हास्य त्यांच्या अबाधित शारीरिक आरोग्यातूनच फुलते. त्यांचे शारीरिक आरोग्य अबाधित राखायचे असेल तर मौखिक आरोग्यापासूनच सुरुवात करावी लागेल, कारण आपले शारीरिक आरोग्याचे मुख्य द्वार म्हणजे आपली मुखपोकळी होय. बाळाच्या संपूर्ण शारीरिक आरोग्यासाठी व्हॅक्सिनेशनचे म्हणजेच त्याच्या लसीकरणाचे काटेकोर वेळापत्रक पाळणे जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच महत्व बाळाच्या प्रथम दंत तपासणी भेटीचे आहेत. पण याबाबत नवजात बालकांच्या या सर्व पालकांना मध्ये जनजागृती आहे का? तर नाही. निदर्शनाअंती असे आढळते की हे पालक त्यांच्या बालकांना बाल दंतरोग तज्ञांकडे तोपर्यंत घेऊन जात नाहीत जोपर्यंत त्यांच्या दंतव्याधींनी व्यापक स्वरूप धारण करून त्यांच्या दातामध्ये तीव्र वेदना झालेल्या असतात. 2019 मध्ये दक्षिण भारतातील बालदंतरोग तज्ञांनी केलेल्या संशोधनाअंती असे आढळले की त्यांच्या बालकांना बालदंतरोग तज्ञांकडे नेण्याचा कल तेव्हाच होतो जेव्हा त्यांच्या बालकांना दातांमध्ये तीव्र वेदना होतात आणि त्यांच्या प्रथम दंत तपासणीचे सरासरी वय हे 6 वर्षे आढळून आलेले आहे. खरं म्हणजे 6 वर्षांमध्ये केलेली प्रथम दंत तपासणी म्हणजेच त्यांच्या दंत तपासणीस केलेला हा बराच उशीर असतो. तर सर्वसामान्य पालकांना नेमका प्रश्न असा पडतो की ही प्रथम दंत तपासणी भेट नेमकी कुठल्या वेळी करायला हवी. चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये प्रथम दंत तपासणीची नेमकी वेळ, त्याच्या बदलत्या संकल्पना आणि त्यांचे महत्व. बाळाचे दुधाचे दात त्याच्या मुखपोकळीतील त्याचे निरोगी अस्तित्व हे त्याच्या सुयोग्य वाढ आणि विकासासाठी अत्यंत महत्वाचे असते, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहे. तर बाळाचे दुधाचे दात त्याच्या मुखपोकळीमध्ये निरोगी अवस्थेमध्ये राखण्यासाठी बालदंतरोग तज्ञ हे मोलाची मदत करत असतात. बालदंतरोग तज्ञ हे एका विशिष्ट पद्धतीने प्रशिक्षित झालेले दंतरोग तज्ञ असून ते बालकांच्या शैशवावस्थेपासून तर पौगंडावस्थेपर्यंत तसेच दिव्यांग लोकांच्याही दातांचे संपूर्णपणे उपचार करण्यास सक्षम असतात. हे बालदंतरोग तज्ञ गरजेच्या वेळी सर्व प्रकारचे उपचार दातांवर करून बालकांचे मौखिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत करतात. ह्या उपचारांमध्ये प्राथमिक उपचार, प्रतिबंधात्मक उपचार व व्यापक स्वरूपांचे उपचार असे असतात. तर या सर्व उपचारांती बालकाचे दुधाच्या दातांचे निरोगी अवस्था राखण्यास मदत होते आणि त्यांचे मौखिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. दिवसागणिक होणाऱ्या नवनवीन शोध, नवनवीन संकल्पना, त्या शोधांती निघालेल्या नवनवीन संकल्पना व अद्ययावत दंत सामुग्रीच्या उपलब्धीमुळे बालदंतरोग शास्त्र या दंत शाखेने सुद्धा कात टाकलेली आहे आणि बाल दंत उपचारांबाबतच्या पूर्वापार चालत आलेल्या धारणा आणि संकल्पना यांना छेद देऊन नवीन धारणा आणि संकल्पना उदयास आलेल्या आहेत. तर याला अपवाद बाळाची प्रथम भेटही नाही. बाळाच्या प्रथम भेटीबाबतही हेच सत्य आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत. तर जाणून घेऊया ह्या वेगवेगळ्या संकल्पना कुठल्या होत्या. पूर्वीच्या काळामध्ये बालदंतरोग उपचारांबद्दल अशी धारणा होती की क्षतिग्रस्त किंवा व्याधीग्रस्त झालेले बाळाचे दात हे पालकांबरोबरच बालदंतरोग तज्ञांचा सुद्धा त्यांना काढून टाकण्यावरच भर असे. कारण की हे दात अस्थायी स्वरूपाचे असतात. एका विशिष्ट वेळेनंतर नैसर्गिकपणे मुखपोकळीतून गळूनच पडणारे असतात, म्हणून ते काढून द्यावे असा त्यांचा भर असे. परंतु सद्यस्थितीमध्ये बाळाच्या
मुखाची संपूर्णपणे व्यवस्थित केलेली तपासणी, त्याच्या दंतव्याधीचे निदान, त्याची उपचार निश्चिती व परिस्थितीनुरूप व प्रत्येक दातानुरूप केलेली योग्य ते उपचार या सर्व बाबींना अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर बाळाच्या प्रथम भेटीच्या बदलत्या संकल्पना काय आहेत हे आता जाणून घेऊया. पूर्वीच्या काळात बाळाची प्रथम दंत तपासणी भेट ही 3 वर्षांच्या वयात व्हावी असा समज होता किंवा अशी धारणा होती. तर या संकल्पनेला आधारभूत असे 3 मुद्दे होते. पहिला मुद्दा म्हणजे 3 वर्षामध्ये बाळाची पुरेशी मानसिक आणि शारीरिक अशी वाढ होते, त्यामुळे ते बाळ समजदार होते आणि बालदंतरोग तज्ञांना त्याच्या प्रथम दंत तपासणीमध्ये योग्य ते सहकार्य करते. दुसरी बाब म्हणजे 3 वर्षाच्या वयात बाळाच्या मुखातील संपूर्ण दुधाचे दात हे उगवलेले असतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 3 वर्षाच्या पर्यंत, पूर्वी असा समज होता की 3 वर्षाच्या वयापर्यंत बाळाच्या मुखपोकळीत कुठलाही दात क्षतिग्रस्त किंवा व्याधीग्रस्त नसतो, त्याच्या दातामध्ये कुठलीही कॅव्हिटी आढळत नाही आणि म्हणून 3 वर्षापर्यंत किंवा 3 वर्षानंतर केलेली प्रथम दंत तपासणी त्याच्या मौखिक आरोग्य उत्तम राखण्याच्या दृष्टीने योग्य असते. पण त्यानंतरच्या काळात आर्थर नोवाक या वरिष्ठ बालदंतरोग तज्ञाने संशोधनाअंती आणि निरीक्षणाअंती असे मत नमूद केले की 3 वर्षापर्यंत किंवा 3 वर्षानंतर केलेली बाळाची प्रथम दंत तपासणी भेट यासाठी कदाचित फार उशीर झालेला असेल, कारण या काळामध्ये बाळाच्या मुखपोकळीतील दंतव्याधींनी व्यापक स्वरूप धारण केलेले असेल आणि त्यामुळे त्या बाळाच्या दातांवर प्रतिबंधात्मक असे उपचार शक्य होणार नाहीत. आणि म्हणूनच आर्थर नोवाक यांच्या मते बाळाची प्रथम दंत तपासणी भेट ही 6 महिने ते 12 महिने म्हणजेच 1 वर्षापर्यंत करावी असे त्यांनी नमूद केले. परंतु सद्यस्थितीमध्ये अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक डेंटिस्ट्री या बालदंत उपचारांबाबत मार्गदर्शक तत्वे ठरवणाऱ्या व जगमान्य असलेल्या संस्थेद्वारे अद्ययावत अशी मार्गदर्शक तत्वे प्रकाशित केलेली आहेत आणि या मार्गदर्शक तत्वांनुसार बाळाची प्रथम दंत तपासणी भेट ही बाळाच्या मुखपोकळीत प्रथम दात आल्यानंतर लगेच करावी, परंतु त्यासाठी 1 वर्षापेक्षा जास्त उशीर करू नये. म्हणजेच त्याचा अर्थ असा की बाळाच्या मुखपोकळीमध्ये दात व्याधीग्रस्त होण्याला सुरुवात दात उगवण्यापासून लगेच होतात आणि त्यांची व्याप्तीही जलद होते आणि म्हणूनच बाळाची दंत तपासणी ही लवकरात लवकर करावी. तर हे झाले बाळाच्या प्रथम दंत तपासणी बाबतचे अद्ययावत सत्य. सर्वसामान्य पालकांना असा प्रश्न पडतो की बाळाच्या मुखात नुकताच आलेला दात असतो आणि अशा बाळाला प्रथम दंत तपासणीसाठी बालदंतरोग तज्ञांकडे घेऊन जावे, पण याची नेमकी कारणे काय? तर चला जाणून घेऊया प्रथम दंत तपासणीचे महत्व. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रथम दंत तपासणीसाठी जेव्हा पालक आपल्या नवजात बालकाला बालदंतरोग तज्ञांकडे घेऊन जातात, तेव्हा त्या बालदंतरोग तज्ञाला त्या बालकांच्या संभाव्य दंतव्याधींबद्दल समुपदेशन करू शकतात आणि म्हणूनच त्यांना ती संधी मिळाल्यानंतर ते समुपदेशन होऊ शकते आणि बाळाची पुढील आयुष्यातील त्याची दंतव्याधी टाळण्यास मदत होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या विकसनशील प्रत्येक अवस्थेतील दात मौखिक आरोग्य कसे राखावे याबद्दलचे सांगोपांग समुपदेशन बालदंतरोग तज्ञ करू शकतात, कारण की बाळाच्या वाढत्या वयानुरूप त्यांच्या मौखिक आरोग्य राखण्याच्या पद्धतीमध्येही फरक आढळतो. जसे की बाळाच्या मुखपोकळीत जेव्हा कुठलाही दात येत नाही तेव्हा बाळाच्या मुखाची काळजी कशी घ्यावी, बाळाच्या मुखामध्ये 1 किंवा 2 दात आल्यानंतर कशी काळजी घ्यावी, किंवा बाळाच्या मुखपोकळीत संपूर्ण दात जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी याबाबतच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि ह्या सर्व वेगवेगळ्या पद्धतींबाबत समुपदेशन बालदंतरोग तज्ञ पालकांना करत असतात आणि म्हणूनच या प्रथम भेटीचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बालदंतरोग तज्ञाची अभ्यासू व तीक्ष्ण नजर बालकांच्या प्रारंभिक
दंतव्याधीकडे किंवा प्रारंभिक किडीकडे, ज्याला आपण इन्सिपियंट केरीज म्हणतो, त्याकडे वेधू शकते. त्यांची नजर अशी प्रारंभिक कीडही टिपू शकते आणि जेव्हा अशी प्रारंभिक कीड निदर्शनास येते तेव्हा त्याबाबत प्रतिबंधात्मक उपचारही शक्य होतात आणि बालदंतरोग तज्ज्ञ ते त्यांच्या पूर्ण क्षमतेने करतात. अशा प्रकारे प्रारंभिक स्थितीमध्ये असलेली दातांची कीड यावर जर प्रतिबंधात्मक उपाय केले तर त्याची जलद व्याप्ती रोखता येते आणि बाळाचे मौखिक आरोग्य चांगल्या पद्धतीने राखता येते, कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या मुखामध्ये सर्वाधिक जलद गतीने वाढणारी कीड म्हणजेच अर्ली चाइल्डहुड केरीज, ज्याला आपण कमी वयात लागणारी दातांची कीड असे म्हणू शकतो. तर कमी वयात लागणारी दातांची कीड याला बेबी बॉटल सिंड्रोम असेही म्हणतात, ज्याला बॉटलनी दूध पाजणे हे एक महत्वाचे कारण समजण्यात येते. तर अशा प्रकारची कीड दातांना का लागते याबद्दलची कारणमीमांसा आणि त्याबद्दलचे प्रतिबंधात्मक गोष्टी सुद्धा याबाबतचे समुपदेशन बालदंतरोग तज्ज्ञ या पहिल्या भेटीमध्ये नवजात पालकांना करू शकतात आणि म्हणूनच या भेटीचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. तर अशा प्रकारे बालकांच्या मौखिक आरोग्य सर्वोत्तम राखायचे असेल तर त्याच्या प्रथम भेटीचे अनन्यसाधारण असे महत्व आहे, पण त्यासाठी लागते ती बालदंतरोग तज्ज्ञाची तीक्ष्ण नजर. आणि त्याच करता या व्हिडिओद्वारे मी सर्व नवजात बालकांच्या पालकांना असे आवाहन करते की त्यांनी आपल्या बालकाला प्रथम दंत तपासणीच्या साठी त्यांच्या मुखात प्रथम दात आल्याबरोबर लगेच न्यावे आणि ज्याप्रमाणे आपण पीडियाट्रिशियनकडे त्याच्या लसीकरणासाठी किंवा व्हॅक्सिनेशनसाठी नियमितपणे बालकाला घेऊन जातो, त्याचप्रमाणे त्याच्या मुखात प्रथम दात आल्यानंतर लगेच त्याला बालदंतरोग तज्ज्ञाकडे घेऊन जावे, जेणेकरून त्याचे मौखिक आरोग्य उत्तम अबाधित राहील आणि त्याचे निरागस हास्यही कायम राहील. हा व्हिडिओ नक्कीच ज्ञानवर्धक झालेला आहे, त्यामुळे तो आवडला असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.